निर्णय घेतले, ऐतिहासिक निर्णय आपण घेतले. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं. या कोकणात देखील कोकणातली माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी, बाळासाहेबांचे प्रेम कोकणावर जसं शिवसेना नारळात पाणी असते तशी शिवसेना आहे. आणि कोकणी माणूस अतिशय फणसासारखा बाहेर काटेरी तर आतून गोड असतो. आणि म्हणून या ठिकाणी देखील कोकण ही शिवसेनेची जन्मभूमी, कर्मभूमी आणि मायभूमी सगळीच आहे. शिवसेनेवर कोकणाने प्रेम, शिवसेनेचं कोकणावर प्रेम हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे. शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांची संघटना आहे. राणे साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील या कोकणामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि कोकणाला दिशा देण्याचं काम, विकास करण्याचं काम त्या काळातही झालं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली. आज देखील या कोकणामध्ये उदय सामंत मंत्री आहेत, उद्योग मंत्री. मी अनेक सभांमध्ये त्यांचे फोन जोडून दिले. लोक म्हणाले फोन लावा, MIDC आहे, लँड ॲक्विजिशन नाही, MIDC पाहिजे, NOC नाही. आणि मला अभिमान आहे की ज्या पद्धतीने उद्योग वाढले पाहिजेत, उद्योग मंत्री म्हणून ते वाढवण्याचं काम करतायत, याचा देखील मला अभिमान. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे, तुमचं एक मत परिवर्तन घडवणार आहे, तुमचं एक मत फक्त मतदान नाही, या मालवणचा भविष्याचा फैसला करणार आहे. आणि तुमच्या मागे निलेश राणे सारखा आमदार आहे. आज मला त्याचं कौतुक वाटतं की या ठिकाणी पक्षासाठी, आपल्या मतदारांसाठी जीवाचं रान करण्याचं काम निलेश राणे करतायत. याचा सार्थ अभिमान मला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, मगाशी पंढरपूरचं उदाहरण त्यांनी दिलं. इथे देखील लाखो पर्यटक येतात आणि या ठिकाणी देखील अनेक विकासाची कामं करायची आहे. आपल्याला रस्ते पाहिजे, आपल्याला पिण्याचं पाणी पाहिजे, आपल्याला भुयारी गटार योजना पाहिजे, आपल्याला गार्डन पाहिजे, आपल्याला खेळाची मैदानं पाहिजे, आपल्याला चांगलं नाट्यगृह पाहिजे, पर्यटकांसाठी विविध सुविधा पाहिजे. अनेक अनेक लोकाभिमुख कार्यक्रम, आपले प्रकल्प या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून नगर परिषदेला निधी देण्याचा अधिकार असतो. निलेशजी, तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या, या मालवणचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही. हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा आहे, घेणारा नाही. मी दोन्ही हाताने देत आलोय.